नमस्कार. RT 25% जी प्रवेश प्रक्रिया आहे, जो मोफत प्रवेश आहे, तर याची ऑनलाईन नोंदणी लवकर सुरू होईल. परंतु नोंदणी सुरू होण्यापूर्वी बालकाचं वय किती असावं सदरच्या योजनेकरता, तर या संदर्भातला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर अशा प्रकारे मागच्या वर्षीचं परिपत्रक तुम्ही पाहू शकता. तर यावर्षी नव्याने परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. तर यामध्ये 2018 मध्ये ज्या बालकाचा जन्म झाला आहे, असे जे पालक आहेत, अशा आपल्या पाल्याचा प्रवेश इयत्ता पहिलीसाठी घेऊ शकतात. तर यामध्ये फक्त एकदाच तुम्हाला अर्ज नोंदणी करता येईल. तर यामध्ये डिसेंबर 1 ते डिसेंबरपर्यंत वय विचारात घेतलं जातं. यामध्ये किमान वय विचारात घेतलेलं आहे. तर यामध्ये पाहू शकता की प्ले ग्रुप, नर्सरी याकरता जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमच्या पाल्याचं वय 3 वर्ष असलं पाहिजे. जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस इत्यादी डिसेंबरपर्यंत होत असतील, तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ज्युनियर KG याकरता 4 वर्ष जर तुमच्या पाल्याचं वय असेल, तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तर 5 वर्षे 5 महिने आणि 30 दिवस इत्यादी जर वय असेल, तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सीनियर KG याकरता देखील 5 वर्षाची वयोमर्यादा आहे. 5 वर्षापासून ते 6 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस, तर या वयोगटांतर्गत देखील तुम्ही सीनियर KGसाठी अर्ज करू शकता. आणि त्यानंतर पहिलीसाठी जर प्रवेश घ्यायचा असेल, तर बालकाचं 6 वर्ष पूर्ण असले पाहिजे. त्याचबरोबर 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस या वयोगटातील बालक असेल, तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे किमान वय आणि कमाल वय इथे देण्यात आलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्ही एका वर्षासाठी म्हणजेच फक्त एकदा आणि एकदाच तुम्हाला सहजच्या योजनेकरता अर्ज करता येईल. तर अशा प्रकारे RT 25% जी योजना आहे, त्या योजनेसाठी जे बालकाचं वय आहे, तर या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती आपण पाहिली. तर लवकर सहजच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होईल. ऑनलाईन नोंदणी सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल. त्यामुळे तुम्ही आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.